मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलचा लोखंडी नामफलक काढताना हायटेन्शन वीज वाहिनीला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागून 20 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य 3 कामगार जखमी झाले. हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नायगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वसई पूर्वेकडील ससून वगैरे येथील हॉटेल गिरणार काठियावाडी या हॉटेलसमोर ही घटना घडली. महामार्गालगत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची कारवाई महापालिकेचे कर्मचारी करत होते. पालिकेच्या कारवाईत हॉटेलचा 16 फूट उंचीचा लोखंडी बोर्ड तुटू नये म्हणून हॉटेल मालकाने घाईघाईने आपल्या कामगारांना तो बोर्ड तिथून हटवण्यास सांगितले. त्याच जागेवरून महावितरणची हायटेन्शन विद्युत वाहिनी गेली आहे आणि जास्त प्रमाणात भरणी केल्यामुळे या वायरची जमिनीपासून उंची कमी झाली आहे. कामगार लोखंडी बोर्ड काढत असताना त्याचा स्पर्श थेट विद्युत वाहिनीला झाला. विजेचा तीव्र झटका बसल्याने कामगार अभय राकेश तिवारी वय वर्ष 20 याचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल सिंग वय वर्ष 21, मनोहर सिंग वय वर्ष 35 आणि कमलेश यादव वय वर्ष 50 हे 3 कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोखंडी बोर्ड काढताना किंवा त्याची ने-आण करताना हायटेन्शन वाहिनीमुळे विजेचा धक्का लागू शकतो असे हॉटेल चालकांना माहिती असूनही सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात हॉटेल चालक व भागीदार निकुंज रतिलाल मात्रिया वय वर्ष 31, केयूर कुमार कांतीलाल गौर वय वर्ष 28, निशांत चणियारा वय वर्ष 33, नंदकुमार फलदू वय वर्ष 30, अजय यादव वय वर्ष 34 या 5 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 125(अ), 125(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.